नाशिककरांचा खानदेश महोत्सव दरवर्षी जे आहेत आपण या इथे भरवतो. अनेक वेळा मी येऊन गेलेलो आहे, स्टॉलनासुद्धा भेट दिलेली आहे. आपल्या देशामध्ये खरं म्हणजे 100 किलोमीटर आपण गेलो की भाषा बदलते, पेहराव बदलतो, खाण्याचे व्यंजन पदार्थ ते बदलत असतात. अनेक गोष्टीचा थोडा थोडा बदल दर 100 किलोमीटरला होतो. आणि आपण पाहिलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोकण असेल, देश असेल, खानदेश असेल, विदर्भ असेल, वऱ्हाड असेल, या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत थोडा तरी फरक तिथल्या संस्कृतीमध्ये, तिथल्या कलांमध्ये, तिथल्या बोलण्यामध्ये आपल्याला जाणवतं. नाशिकमध्ये खानदेश भागातील फार मोठी संख्या आहे आणि वर्षानुवर्ष ते इथे राहिलेले आहे. परंतु त्या संस्कृतीची ओळख नाशिककरांना व्हावी म्हणून सीमाताई दर वर्षी गेली 5-6 वर्ष हा उपक्रम सातत्यानं करतात. मी आता काही कार्यक्रम पाहिला, आपला महिलांचा 2 कार्यक्रम पाहिले, अतिशय सुंदर कार्यक्रम जे आहेत त्यांनी साजरे केले. संत मुक्ताबाई साने गुरुजी, बहिणाबाई, बालकवी, ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे, के मूस, नादू महानोर आणि भारताच्या एकमेव महिला राष्ट्रपती, आता दुसऱ्या झाल्या परंतु त्या अगोदर महाराष्ट्रातून प्रतिभाताई पाटील यांच्यासारखे जे महान व्यक्तिमत्व जे आहे या खानदेशाने या देशाला दिलेला आहे. आणि या महोत्सवातून नाशिकमधील खानदेशीयांना त्यांच्यामध्ये असलेली जी काही वेगवेगळी प्रकारच्या कला, कृती, स्टॉलच्या मध्ये सुद्धा असलेल्या ज्या काही हस्तकला, या सगळ्यांचं दर्शन जे आहे आपल्याला सगळ्यांना घडतं आहे. त्यांचं जे टॅलेंट्स आहेत ते सुद्धा आपल्यासमोर येतं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण पाहिलं की गव्हर्नमेंटचे सुद्धा अनेक विभाग, कृषी असतील, पर्यटन, पुरातन, यावरचे माहितीचे जे स्टॉल्स, खानदेशी किल्ले, लेण्या, ऐतिहासिक ठिकाणं, पर्यटन स्थळं, धार्मिक स्थळं, सगळी माहिती ज्या प्रदर्शनातून आपल्याला मिळते. कुठलाही कार्यक्रम करणं आणि तो अनेक दिवस काही चालवणं ही काही सोपी गोष्ट नाही. आपल्याला पाहायला सोपं वाटतं पण सोपं नसतं ते. पण सीमाताई आणि त्यांचे जे सगळे सहकारी नेटानं हा कार्यक्रम करत असतात. नंतर कार्यक्रम होतात, बंद पडतात, पण त्यांनी हा कार्यक्रम सुरू ठेवलेला आहे. त्यांची जी आहे अतिशय प्रेमळ, सात्विक स्वरूपाची वागणूक याची सुद्धा जी आहे छाप मी नेहमी पाहतो आहे की आमच्या विधानमंडळामध्ये सुद्धा पडलेली आहे. त्यांच्याकडे पाहताना, त्यांच्याबरोबर बोलताना, मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, आमदार असतील, अतिशय त्यांचा मान सन्मान ठेवून प्रेमळपणे जे आहे, सभ्यपणे त्यांचं म्हणणं ऐकून घेतात. आणि हे व्यक्तिमत्व असं आहे की त्यांनी सांगितलं की एखादं काम माझं करा तर नाही म्हणायला कोणी तयार होत नाही, ताबडतोब मदत करा. ही जी एक वागण्याची जी आहे, हा जो सुसंस्कृतपणा जो आहे सगळीकडेच असायला पाहिजे. मी म्हणत नाही कुठे नाही असं नाही, पण अनेक ठिकाणी तिकडे गडबड होते. पण हा जो संस्कृतपणा आहे, नंतर आमदार झाला, नामदार झाला म्हणजे लोकांना वाटतं आम्हाला 2 शिंग फुटली, शेपूट फुटलं, तसेही वागतात. तसं काही नाही आहे. माणसानं जमिनीवरच चालायला पाहिजे आणि जमिनीवर चालणार तर लोकसुद्धा जमिनीवरचे जे तुम्हाला प्रेम देतात आणि सपोर्टसुद्धा करतात. माझी खात्री आहे नाशिकची सेवा सीमाताईंच्या माध्यमातून अशीच आणखीन वर्षानुवर्ष पुढे चालत राहील. आम्ही सगळे तुमच्याबरोबर ताई. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.